शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार हे आता मैदानात उतरलेत। पंढरपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग ते आंदोलन करतायत। संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला नाही तर सोमवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळच्या संत नामदेव पायरीजवळ जाऊन आपण अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। दरम्यान त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते आंदोलनस्थळी भेट देणार आहेत। राजू शेट्टी 11 वाजता, महादेव जानकर दुपारी 12 वाजता, तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील सुद्धा दुपारी 1 वाजता आंदोलनस्थळी जातील, त्यांची भेट घेतील। तसंच खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत आणि त्यासाठी आता रोहित पवार मैदानात उतरलेले आहेत। 2 महत्त्वाचे त्यांचे मुद्दे आहेत। या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात। आम्हाला भेटायला आलं नाही तरी चालेल, आम्ही लगेचच आमचं उपोषण सोडू असं सरकारला रोहित पवार सांगतायत। काय वाटतं, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय? सरकारकडून याची कशा पद्धतीने दखल घेतली गेली? एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत सरकारच्या वतीनं ठोस असं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रोहित पवार या ठिकाणाहून हलणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका एकूण आपल्याला दिसून येते। आपण सकाळी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सरकारनं या सर्व निकष, अटी, शर्ती काढून टाकाव्यात आणि त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा प्रकारची भूमिका आहे। आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की रोहित पवार या ठिकाणी बसलेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी जे आहेत ते येऊन भेटत आहेत आणि प्रत्येक शेतकरी त्याची भूमिका अशीच आहे की त्या कर्जमाफीच्या निकषात मी बसत नाही, मला मागच्या वेळेला कर्ज फेडता आलं नाही त्यामुळे मी बसत नाही। प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा तीच आहे, म्हणणं तेच आहे। पण आता सरकार या गोष्टीकडे कसं लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे की सरकारनं सरसकट आम्ही मोठी कर्जमाफी केलेली आहे अशा प्रकारचा दावा करत आहे, पण प्रत्यक्षात जी कर्जमाफीची अमाऊंट दाखवलेली आहे त्याहीपेक्षा कमी कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे असं रोहित पवारांनी आपण पाहतोय की स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळेच आपण पाहतो की आजच्या 3ऱ्या दिवशी देखील या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन त्यांनी सुरू ठेवलेलं आहे। इतकंच नाही तर आज जर सरकारनं यावर तोडगा काढला नाही तर नामदेव पायरीवर आमचं अन्नत्याग आंदोलन सुरू होईल, अशा प्रकारची सुद्धा भूमिका मांडली जाते। एकूणच आपण पाहतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की अनेक नेते आज भेटायला येणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी असतील, जरांगे पाटील असतील, आपण पाहतो की सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी येतील। पण एकूणच आपण पाहतो की रोहित पवार यांचे कुटुंबीय मात्र कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे की रोहित पवार यांची तब्येत खालावू शकते, त्यामुळं सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि तातडीनं या संदर्भात काहीतरी निर्णय द्यावा, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। पण एकूणच आपण पाहतो की सरकार आज दिवसभरात त्यांच्याशी कशा प्रकारचा संवाद ठेवतं, कशा प्रकारचं आश्वासन देतं, याच्यावरच यापुढचं आंदोलन कशा प्रकारचं चालेल हे स्पष्ट होईल। अगदी प्रताप, कारण सोमवारपासून ते तीव्र आंदोलन करणार आहेत। नामदेव पायरी जवळ जाऊन ते आंदोलन करणार आहेत असं त्यांनी थेट इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे खरंच आजचा दिवस आहे। आजच्या दिवसामध्ये काय सरकारकडून पावलं उचलली जात आहेत, कशा पद्धतीने दखल घेतली गेली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रताप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।